प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Praise be to our God. कॅरल सिंगिंगची गाणी ऐकली, गायली की ख्रिसमसचा महिना साजरा करतो असं मनापासून वाटतं, हो की नाही? When we sing the carol songs, we get a feeling that it's Christmas season. पूर्ण जगामध्ये ह्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये ख्रिसमसचा महिना म्हणून वेगवेगळ्या गोष्टींद्वारे हा ख्रिसमस साजरा केला जातो. And we celebrate Christmas in different types in the whole world. काही ठिकाणी तर काही वेगळ्या देशांमध्ये तर नोव्हेंबरपासूनच त्याची सुरुवात होते. In some countries, they celebrate starting from November. आपल्या इकडे सुद्धा वेगवेगळ्या चर्चमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आता चालू आहेत. There are different functions going on in different churches in our place. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोक सुवार्ता सांगत आहेत. People are sharing the gospel. कॅरलद्वारे ते देवाचं स्तवन करत आहेत. They're praising God through singing carols. स्किट्स, डान्स, नृत्य, नंतर गीतं ह्याद्वारे ते सादरीकरण करत आहेत. And they're presenting them by singing and presenting skits and dramas. लहान मुलांचे कार्यक्रम चालू आहेत, मोठ्या तरुण मुलांचे कार्यक्रम चालू आहेत. There are functions of the little kids and of the youths. या सगळ्यांमधून जर आपण बघितलं तर हे सगळेजण काय करत आहेत तर त्यांच्याद्वारे ख्रिस्ताचं गौरव करत आहेत. प्रियांनो, In short, what everyone is doing is that they are praising Christ through themselves. वेगवेगळे प्रोग्राम किंवा ही आता ह्या वेळामध्ये चाललेले जे मेसेजेस आहेत हे जर बघितले तर सगळे काही ख्रिस्ताला दर्शवून किंवा त्याचं गुणगौरव करणारी किंवा तो जगात कशासाठी आला हे सांगणारी आहेत. And all the messages are saying that talking about the Jesus Christ, why he came into the world. आणि हे सगळं ख्रिस्तीच लोक नाही तर सगळे लोक बघत आहेत. And these things, not only Christians but all the people are watching this. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर ते जेव्हा हे कार्यक्रम बघतात, नृत्याचे किंवा स्किट्सचे किंवा गीताद्वारे, When different people watch these dances and dramas, आणि त्यामधून त्यांना जी काही बघायला मिळतं, ख्रिस्ताची शिकवण म्हणा किंवा बायबलचं शिक्षण आहे हे जे बघायला मिळतं, and whatever they get to watch, the teaching of Jesus, किंवा लोक जे येशू ख्रिस्ताचं पृथ्वीवर येणं, त्याचा जन्म आणि तो कशासाठी आला, त्याचा उद्देश काय आहे हे जेव्हा बघतात, when people watch why Jesus came on the earth, तेव्हा त्यांना काही गोष्टी जेव्हा समजत नाही, when they don't understand certain things, काही गोष्टींचे त्यांना प्रश्न पडतात, they have a few questions, आणि तेव्हा ते आपल्यासारख्या लोकांना ते विचारतात. and they come and ask people like us. आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. And that is why we should know all these things. स्किटच्या द्वारे कदाचित ते बघतील, They may watch a drama, त्यांना सगळा मेसेज समजणार नाही. they may not understand everything. आपण बायबल वाचणारे जे लोक आहोत, We, the people who read the Bible, आपल्याला त्याचा मेसेज लवकर समजेल, we might understand it quickly, पण त्यांना तो कदाचित समजणार नाही. but other people might not understand it. पण तेव्हा त्यावेळी जे तुम्हाला ते प्रश्न विचारतील त्या प्रश्नाची बायबलला धरून योग्य अशी उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे. When they ask questions to you, you should be able to answer them correctly through the word. हे फक्त तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी पण आहे. And this is not just for you but also for me, कारण मी पण हेच करत आहे. because I am also doing the same. कारण आत्ता जर बघितलं तर जिकडं तिकडं पाहाल तर आपल्या सोसायटीमध्ये बघा किंवा शाळेमध्ये बघा, जी सार्वजनिक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी बघा, ख्रिस्त जन्माविषयी माहिती किंवा माहितीपट बघायला मिळत आहेत. And all around the places, in schools, in our societies, in the social places, we get to see about Christ. आणि यासाठी आपल्याला ही माहिती पाहिजे प्रियांनो. And that is why we should have the information about this. पुष्कळ लोकांना ही माहिती आहे. Many people know about this. आणि आपल्याला हे देखील माहीत आहे, जेव्हा आपल्याला धरून देण्यात येईल किंवा आपल्याला कोणासमोर तरी उभं करतील, आपल्याला प्रश्न विचारतील, तेव्हा देवाचा आत्मा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. And we also know that when people put us to tribulations and trials, the Holy Spirit is going to guide us. काय बोलावं, काय बोलू नये, योग्य असं उत्तर कसं द्यावं, त्यावेळी पवित्र आत्मा आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करणार आहे. What to speak, what not to speak, the Holy Spirit is going to guide us correctly. म्हणून त्यावरतीच आपण अवलंबून राहायचंय का? So do we depend on that only? आपण काय करायला पाहिजे? What should we do? योग्य ती माहिती आपल्याला देखील आपल्याजवळ असली पाहिजे. We should also have the correct information with us. आणि ही माहिती आपल्याला कशामधून मिळणार आहे? And how will we get that information? बायबल. Through the Bible. म्हणून नित्य नियमाने वाचून ते समजून घेऊन योग्य अशी उत्तरं देण्यासाठी आपण नेहमी सिद्ध असलं पाहिजे. So let us always be ready by reading and understanding what it means. काही प्रश्न मला पण विचारले जातात. There are few questions people ask me as आणि well. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये हे विचार आले. And that's why I got this thought. अनेकांना हे प्रश्न विचारले जात असतील. Many people must have been asked. आणि मग त्यांनी त्याची उत्तरं कशी द्यावीत यासाठी त्यांची तयारी असणं गरजेचं आहे. So people should be ready of how to answer to these questions.
आपल्याला माहिती आहे मत्तेच्या पहिल्या अध्यायामध्ये वंशावळी दिलेली आहे. In the Matthew, it is given about the genealogy. सगळ्यांना माहिती आहे तो अध्याय. Everybody knows that chapter. बऱ्याच लोकांच्या पाठ देखील असेल. Many people might have learnt it. येशू कोणाचा मुलगा दाखवलाय? Who is फादर. Jesus is the son of. येशू योसेफाचा मुलगा. Jesus is the son of Joseph. तो दाविदाचा मुलगा. He is the son of David. तो यहुदाचा मुलगा. He is the son of Judah. तो अब्राहमाचा मुलगा. He is the son of Abraham. तो आदामाचा मुलगा. He is the son of Adam. आणि आदाम कोणाची निर्मिती आहे? And who is the creator of Adam? आदामाचा निर्माण करता परमेश्वर त्याचा तो मुलगा. And the creator who is a Lord, he is the creation of him. म्हणजे ही जी वंशावळी जगामध्ये लिहून ठेवलेली आहे, All this genealogy that has been written, ही जरी बघितली even if we see that, तरी येशू त्या पित्याचा मुलगा हे सिद्ध होत आहे. it is proven that Jesus is the son of God. येशूला यहुदा वंशामधून आलेलं आहे असं सांगितलं जातं. He has come from the genealogy of Judah, दाविदाच्या वंशातला. from the genealogy of David. यहुदाच्या वंशामध्ये काय होतं? What happened in genealogy of Judah? यहुदाच्या वंशामध्ये राजवेत्र अधिकार होते. There were authorities in that genealogy. याकोबाने जेव्हा आपल्या 12 पुत्रांना आशीर्वाद दिले, When Jacob blessed his 12 sons, त्यावेळी यहुदाला दिलेला स्पेशल आशीर्वाद काय आहे? what was the special blessing given to Judah? राजवेत्र किंवा अधिकार. He has given him the authority. त्या वंशामधून कोण आले? Who came from that genealogy? राजे आले. The kings came out of that. आपल्याला माहिती असलेल्या नावांपैकी दावीद, शल्मोन, रहाबाम आणि सोन. We know that David, Solomon, these all came from that genealogy. म्हणजे काय आहे तिथं? Means what is there? राजे आणि राजपुत्र आहेत. There are kings and the sons of kings. येशू त्या वंशामधून आला. And Jesus came from that genealogy. त्या वंशामध्ये बघितलं तर तो राजपुत्र आहे, तो राजा आहे. And he is the son of he is the prince and he is the king. कारण तिथं तो योसेफाचा पुत्र आहे. Because he is the son of Joseph. योसेफ त्या वंशावळीमधून आलेला आहे. Joseph came from that genealogy. आपल्याला माहिती आहे मरियेचं फक्त वाग्दान योसेफाबरोबर झालेलं आहे. We know that Mary was only betrothed to Joseph. परंतु नावनिशी लिहून दिली ते पती पत्नी आहेत असं लिहिल्यानंतर येशूचा पिता कोण होतो? तो योसेफ होतो. And after they have been registered, the father of Jesus is Joseph. आणि योसेफ यहुदाच्या वंशामधून आल्यामुळं येशू त्या ठिकाणी राजपुत्र आणि राजा आहे. And because Joseph came from the genealogy of Judah, Jesus is the prince, the king. आणि आम्ही त्याला राजांचा राजा म्हणतो. And we call him the king of kings. आता आपण मेरीच्या दृष्टीने बघू. Let's see from the perspective of Mary. मेरीच्या वडिलांकडून जर वंशावळी बघितली, If you see the genealogy of Mary's father, मेरी सुद्धा दाविदाच्या वंशातली आहे. Mary is also from the genealogy of David. मेरीच्या आईच्या वंशावळीतून बघितली If you see from the genealogy of Mary's mother, तर ती अहरोनाच्या वंशामधून आहे. she is from the genealogy of Aaron. अहरोनाचे वंशज काय करतायत? What is the descendants of Aaron doing? याजक, सेवक. They are the servants, the priests. म्हणजे सेवा जी आहे, सेवकाचे अधिकार जे आहे, याजकपणाचे अधिकार आहेत, ते देखील त्या वंशातून त्याला प्राप्त झालेले आहेत. He got the authorities of the priest from that genealogy. आणि म्हणून मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे येशू हा युगानुयुगाचा महायाजक आहे. And because of the decree of Melchizedek, Jesus is the king of kings. तो राजा आहे, He is the king, तो याजक आहे. he is a priest. हा मल्कीसदेक शालेमाचा राजा हा देखील राजा होता आणि तो याजक होता. And the Melchizedek, the king of Salem, he was also a priest and a king. उत्पत्तीच्या 14व्या अध्यायात 18 ते 20 वचन आपण वाचू. Genesis 4:18 onwards. 14. आणि शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्या सामोर आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला येणेप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव, तो अब्राहमाचे कल्याण करो. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्राहमाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. In Genesis chapter 14:18 onwards, then Melchizedek, king of Salem, brought out bread and wine, and he was the priest of God Most High. And he blessed him and said, Blessed be Abraham of God Most High, possessor of heaven and earth, and blessed be God Most High, who has delivered your enemies into your hand. शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन त्याला सामोरा आला.
Then Melchizedek, king of Salem, brought out bread and wine, and he was the priest of God Most High. हा परात्पर देवाचा याजक होता. And he was the priest of the Almighty God. त्याने त्याला येणेप्रमाणे आशीर्वाद दिला. And he blessed him, आकाशाचा व पृथ्वीचा जो परात्पर देव, the possessor of heaven and earth. तो अब्राहमाचे कल्याण करो. May he bless Abraham. हे आशीर्वाद कोण देतं? Who blesses us? याजक देतो. Priest gives that. आणि हा कोण होता? And who was he? हा शालेमाचा राजा देखील होता. He was the king of Salem. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य, तेव्हा अब्राहमाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. And blessed be God Most High, who has delivered your enemies into your hands, and he gave him a tithe of all. अब्राहमाने त्याला फक्त राजा म्हणून ओळखलं नाही, And Abraham did not only recognize him as a king, तो त्याला याजक म्हणून देखील ओळखत आहे. he also knew him as a priest. आणि म्हणून तो त्याच्याकडच्या जे काही होतं त्याचा 10वा भाग तो त्याला देत आहे शास्त्राप्रमाणे. And as per the scripture, that is why he gave the 10th of the tithe to him. आणि हेच मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे येशू देखील युगानुयुगाचा याजक आहे. And also, as per the decree of Melchizedek, Jesus is the King of kings eternally. नवीन करारामध्ये देखील थोडंसं काही त्यामधून वाचणार आहोत. Let's see in the New Testament, इब्री लोकास पत्र याचा 7वा अध्याय Hebrews 7. 17वे वचन वाचते. त्याविषयी अशी साक्ष आहे, तू मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक आहेस. For he testifies, you are a priest forever according to the order of Melchizedek. हे येशूविषयी सांगितलेलं आहे. This is about Jesus. पूर्वीची आज्ञा कमजोर व निरुपयोगी असल्यामुळे तिचा लोप झाला आहे. 18. For 7:18. For on the one hand, there is an annulling of the former commandment because of its weakness and unprofitableness. त्या आशेच्या द्वारे आपण देवा आणि अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे. And there has been a bringing of a better hope. पूर्वीची जी निरुपयोगी आशा होती, The आज्ञा होती, commandment of the before, ती लोप झाला आहे तिचा. it has been annulled. आणि आता काय झालेलं आहे? And now what has happened? चांगल्या आशेची स्थापना झालेली आहे. A better hope has been established. आणि ह्या आशेच्या द्वारे काय होतंय? And what happens through this hope? आपण देवाजवळ जात आहोत. We draw near to God. आपण आता पण बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या. We listen to many things now. ह्या सगळ्यामधून आपण काय पाहतो? What did we learn? आपण देवाजवळ जात आहोत. That we are drawing near to God. 21वे वचन वाचते. तू युगानुयुग याजक आहेस अशी शपथ परमेश्वराने वाहिली आणि ती तो बदलणार नाही. For they have become priests without an oath, but he with an oath by him who said to him. असे ज्याने त्याच विषयी सांगितले त्याच्या त्या शपथेने हा याजक झाला. And because what he said, he have become priest. प्रियांनो, हा जो याजक आहे, This priest, हा युगानुयुगाचे याजक आहे. he is a priest eternally. त्या काळातले याजक कसे होते? How were the priests in that generation? त्यांना रोजचं रोज यज्ञ करावा लागत होता. They had to sacrifice every day. आणि ह्या यज्ञामध्ये काय असे? And what happened in that sacrifice? त्यांना स्वतःसाठी आधी यज्ञ करावा लागेल They had to sacrifice for themselves आणि मग first, लोकांसाठी यज्ञ करावा लागेल. and then for the people. परंतु येशूच्या बाबतीत तसं नाही, But in case of Jesus, it was not so, कारण तो निर्दोष आहे. because he is unblemished. आणि ह्या निर्दोषपणामुळे And because he is innocent, त्याला स्वतःसाठी यज्ञ करायची गरज नाहीये. there is no need for him to sacrifice himself. तर त्यांनी फक्त आपल्या सर्वांसाठी स्वतःचा यज्ञ केलेला आहे. He sacrificed for us. 25 ते 27 वचनं त्याच अध्यायातली वाचते. इब्री लोकास पत्र 7वा अध्याय आणि 25 ते 27. ह्यामुळे त्याच्याद्वारे देवाजवळ जाण्यास हा पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. Therefore, he is also able to save to the uttermost those who come to God through him, since he always lives to make intercession for them. कारण येशू हा आपल्यासाठी मध्यस्थी करण्यास समर्थ आहे. Because Jesus is able to intercede for us. आधीचे जे याजक होते, The high priest of the former, ते प्रत्येक दिवशी यज्ञ करत होते. they used to sacrifice every day स्वतःसाठी, for themselves, लोकांसाठी. for the people. पण येशूच्या बाबतीत तसं नाहीये. It is not the case with Jesus. तो मध्यस्थी करण्यासाठी, नेहमीसाठी मध्यस्थी करण्यासाठी सामर्थ्यशाली आहे.
He is powerful enough to always intercede for us. हे का आहे? And why is this so? 26 वचनापासून काही वाचते. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते, तो पवित्र, सात्विक, निर्मळ, पापीजनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला असा आहे. 26. Hebrews 7:26 it says, "For such a high priest was fitting for us, who is holy, harmless, undefiled, separate from sinners, and has become higher than the heavens." तो कसा आहे? How is he? तो पवित्र आहे, He is holy, तो सात्विक आहे, he is harmless, तो निर्मळ आहे he is undefiled, आणि पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला असा तो आहे. he is separate from sinners and has become higher than the heavens. पापी जनांपासून वेगळा, He is separate from sinners. जन्मापासून पापी जनांपासून वेगळा, He is different from the sinners since birth. आणि त्याच्यामुळे त्याला स्वतःसाठी यज्ञ करण्याची गरज नाहीये. And that is why there is no need for him to sacrifice for himself. त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी व लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही. Who does not need daily as those high priests to offer up sacrifices. त्याला अगत्यच नाही, त्याला गरजच नाहीये. There is no need for him to sacrifice. कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. First for his own sins and then for the people's. For this he did once for all when he offered up himself. असा हा याजक आहे. This is the priest. याजक काय करत होते? What does the priest do? जे लोक यज्ञ करत होते त्या यज्ञाचं जे रक्त होतं ते घेऊन परमपवित्र स्थानामध्ये जात होते. They used to take the blood of the sacrifice and they used to go into the most holy place. येशूनी काय केलं? What Jesus did? स्वतःच अर्पण होऊ दिलं, He sacrificed himself. स्वतःच रक्त सांडू दिलं, He let his blood. आणि हे अर्पण जे आहे ते एकदाच झालेलं आहे प्रियांनो. And this sacrifices happen only once. ह्याची नेहमी करण्याची गरज नाही. And there is no need for do it daily. मग गरज काय आहे? And what is the need? फक्त ह्याच्यावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. We only need to believe in this. आणि मग लोक असा पण प्रश्न विचारतात, And people ask this question also. तुमचा येशू जर तारण्यासाठी आलेला आहे If your Jesus came to save us, आणि तो जर देव आहे, and if he is God, तो तारण करण्यासाठी समर्थ आहे, he is able to redeem us, मग पृथ्वीवर येण्याचीच काय गरज आहे? and why was the need for him to come on the earth? तो स्वर्गामध्ये होता, He was in heaven. तो सुरुवातीपासून आहे, He is from the beginning. तो पृथ्वीवर आला, He came on the earth, त्याच्यानंतर घेतला गेला, and then he was ascended. तो अजूनही आहे, He's still there. पुढेही असणार आहे. He will be there. तो जर देव आहे, If he is God, त्याला पृथ्वीवर येऊन हे सर्व करण्याची काय गरज होती? what was the need for him to come on the earth and do all these things? तो स्वर्गातूनच तुमच्या पापांची क्षमा का करू शकला नाही? Why could he not forgive your sins from the heaven? का करू शकला नाही? Why could he not do that? त्याला तर सगळं शक्य आहे. Everything is possible for him. परंतु प्रियांनो सांगू का, But let me tell you, beloved, हे बायबलमधले लिहिलेली प्रत्येक जे वचन आहे ना, ते कुठल्याही अँगलमधून बघा, ते सत्य वचन आहे. त्याच्यामध्ये ॲक्युरेसी आहे. the scripture in the word is accurate and it's faultless. परमेश्वराला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. There is nothing impossible for God. परंतु ही वचनं जी आहे ती परिपूर्ण आहेत But these words are perfect. आणि त्याच्याप्रमाणेच घडलं पाहिजे. And it should happen as per these words. त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाहीये. There is no fault in it. आपल्याला माहिती आहे उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये पाप जगामध्ये आलं. We know that from Genesis chapter 3, sin came into the world. अवज्ञा झाली, They broke the commandment. अवज्ञा झाली आणि पाप जगामध्ये आलं, They disobeyed and sin came into the world. आणि पापाबरोबर मरण देखील आलं. And along with sin came death. आता ह्या मरणापासून आपली सुटका कोण करणार? And who will redeem us from this death? पाप आलं तर पापाची क्षमा कोण करणार? If sin came, who will forgive us of our sins? पाप केलं तर क्षमा करण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. If we sin, we should do something for our forgiveness. कारण आपल्याला पित्यासंगती संबंध ठेवायचे आहेत. Because we have to maintain a relationship with the Father. आणि तो पिता तर फार पवित्र आहे हो. And our Father is the most holy. मग आपले संबंध कसे असणार? Then how will our relationship be? मग देवाने काय आपल्याला वचनं देऊन ठेवलेली आहेत? Then what word did God give us? त्या काळात त्यांना काय करावं लागत होतं? What did they have to do in their generation? त्यांना यज्ञ करावे लागत होते. They needed to do a sacrifice. वचन वाचूया त्यासाठी. लेवीचं पुस्तक याचा पहिला अध्याय 1 ते 5 वचनं. परमेश्वराने दर्शन मंडपातून मोशेला हाक मारून म्हटले, इस्रायल लोकांस असे सांग की तुमच्यापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पिल तेव्हा त्याने तो गुरेढोरे व शेरडे मंडळे यातला अर्पावा. गुराढोरातला होमबली अर्पावायचा असल्यास
त्याने निर्दोष असा नर अर्पावा, तो त्याने दर्शन मंडपाच्या दाराशी अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मान्य होईल. यज्ञ पशूच्या मस्तकावर त्याने हात ठेवावा, म्हणजे तो पशु त्याच्या प्रायचित्ताबद्दल मान्य होईल. त्याने त्या घोऱ्याचा परमेश्वरासमोर वध करावा. आणि अहरोनाचे पुत्र जे याजक, त्यांनी त्याचे रक्त अर्पून दर्शन मंडपाच्या दाराशी असलेल्या वेदीवर सभोवती शिंपडावे. Leviticus 1:1-5 it says, Now the Lord called to Moses and spoke to him from the tabernacle of meeting, saying, Speak to the children of Israel and say to them, When any one of you brings an offering to the Lord, you shall bring your offering of the livestock, of the herd and of the flock. If his offering is a burnt sacrifice of the herd, let him offer a male without blemish. He shall offer it of his own free will at the door of the tabernacle of meeting before the Lord. Then he shall put his hand on the head of the burnt offering, and it will be accepted on his behalf to make atonement for him. He shall kill the bull before the Lord, and the priest, Aaron's sons, shall bring the blood and sprinkle the blood all around on the altar that is by the door of the tabernacle of meeting. या ठिकाणी काय करावं हे नियम नेमून दिलेले होते There was a law of what should be done, आणि त्या लोकांनी हे सगळे पाळायचे होते. and people were obligated to follow it. हे कोणी दिले होते? Who had given this? स्वतः परमेश्वराने दिले. The Lord himself. वचन त्यांनी दिलेलं आहे, He had given the word, नियम त्यांनी दिलेले आहे, he gave the law, मग त्याच्याप्रमाणेच पुढे चालायला पाहिजे. so we should walk accordingly. हे सगळं तुम्हाला खूप वर्णन करून सांगणार नाही, कारण प्रत्येक वेळी आपण याच्यावरती ऐकतो की यज्ञ पशु कसा असावा, तो कसा अर्पिला जावा, त्याचे रक्त कसं अर्पण करावं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. And I'm not going to describe because we all know what type of offering is required. It's in the verses. फक्त एवढं सांगेन की यामध्ये स्पेशली जे सांगितलेलं आहे, गुरे ढोरडे शेरडे मेंढरे याच्यातलं जे काही अर्पण करायचं आहे तो नर असावा आणि तो निर्दोष असावा. The only thing I'll tell that it is written that whatever you offer your livestock, it should be a male without blemish. आणि मग हे जे जेव्हा वचनं त्यांना दिलेली आहे, हे जे नियम दिलेले आहेत, ते ह्या नियमानुसारच आपल्याला पुढे जायला पाहिजे. And whatever these commandments were given to them, they should follow it. म्हणून ह्या सगळी जेव्हा पाप वाढत गेली, या सर्वांच्या पाप क्षमेसाठी निर्दोष रक्ताचीच गरज होती आणि तो निर्दोष सिद्ध होणं इथंच गरजेचं होतं. And since sin went on increasing, it was required that we needed an unblemished blood. आणि म्हणून येशू ह्या जगात आला. And that is why Jesus came on the earth. सगळ्यांसमोर सिद्धता झाली. He established in front of everybody. 3 कोर्टामध्ये 4 वेळा चौकशी. He went to the courts 4 times. कुठल्याही प्रकारे त्याला पकडायला बघा, सापडू शकत नाही. They tried him, but they could not find any fault in him. आणि जे पकडायला बघत होते त्यांनीच सांगितलं हा निर्दोष आहे. And who were trying to persecute him, they told him that he is blameless. हे कुठे सिद्ध व्हायला पाहिजे होतं? Where should it have been या proven? भूतलावरतीच. On this planet. आणि म्हणून येशू या भूतलावरती आला. And that is why Jesus came on the earth. ह्या भूतलावरती आला, आपलं निर्दोषपण सिद्ध केलं. He came on the earth, he proved he's innocent. आणि त्यानंतर तो क्रूसावरती गेलेला आहे. And after that he went on the cross. आणि तिथं त्याने आपलं रक्त सांडलेलं आहे. And he shed his blood for us. आणि त्यानंतर त्या यज्ञाद्वारे, त्या अर्पणाद्वारे आपल्याला क्षमा प्राप्त होते प्रियांनो. And we received forgiveness through that sacrifice on the cross. येशू ह्या जगात आला हे काही योगायोगाने घडलेलं नाही. And this is not a coincidence that Jesus came on this earth. जेव्हा पाप जगात आलं, When sin entered the world, तेव्हाच त्याच्यापासून मुक्ततेची आपल्याला जी काही सिद्धता करायची होती, योजना करायची होती, ती तयार झाली होती. and all the things that we needed were started from then. पण त्याच्यानंतर पुष्कळचा मोठा काळ निघून गेलेला But आहे. there was a long time that went passed by. लोकांचं पाप वाढत गेलेलं आहे. The sin of people went on increasing. आणि मधल्या पिरियडमध्ये बघाल तर भविष्यवाण्या झालेल्या आहेत And there were prophecies in between की येशू येणार आहे, that Jesus is going to come. मसीहा येणार आहे. A Messiah is going to come. आणि ह्या सगळ्या भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आपण पाहतो. And all these prophecies were fulfilled. त्याच्यातली फक्त एकीचा मी या ठिकाणी उल्लेख करत आहे. I'm going to tell just one. यशायाचं 7वा अध्याय आणि 14वं वचन सगळ्यांच्या पाठ आहे, पण वाचूयात. यास्तव 7:40. प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र पसवेल व त्याचे नाव इम्मानुएल, आमच्या सनिध्य देव असे ठेवील. In Isaiah 7:14 it says, Therefore the Lord himself will give you a sign. Behold, the virgin shall conceive and bear a son and shall call his name Emmanuel. प्रभू परमेश्वर स्वतः चिन्ह देत आहे. And the Lord himself is giving a sign. काय चिन्ह आहे? What is the sign?
कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल. A virgin shall conceive and bear a son. आता हे जे कुमारी शब्द आहे ना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जुना करार जो आहे तो हिब्रू भाषेमध्ये लिहिलेला आहे. We knew that the Old Testament is written in Hebrew language. काही काही शब्द त्यातलेच घेतले की त्याचा अर्थ खूप चांगला आपल्याला क्लिअर होतो. If we take a few words from that language, we get to understand it very clearly. ह्या कुमारीसाठी अल्माह हा शब्द वापरलेला आहे. And the word in Hebrew for virgin is almah, ह्याचा अर्थ आहे लग्न न झालेली, meaning who is not married, जिला पुरुष ठाऊक नाही. who doesn't know a man. आणि ह्याची पूर्तता कशी झाली? And how was it fulfilled? लूक वर्तमान याचा पहिला अध्याय Luke chapter 1. तीस ते 35 वचन वाचूया. 30 to 35. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिऊ नको, कारण देवाची कृपा तुझवर झाली आहे. पहा, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील, त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याचा बाप दावी त्याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझवर येईल आणि परात्पराची शक्ती तुझवर छाया करेल. याकरिता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. In Luke 1, verse 30 to 35, it says, Then the angel said to her, Do not be afraid, Mary, for you have found favor with God. And behold, you will conceive in your womb and bring forth a son, and shall call his name Jesus. He will be great and will be called the Son of the Highest, and the Lord God will give him the throne of his father David, and he will reign over the house of Jacob forever, and of his kingdom there will be no end. Then Mary said to the angel, How can this be, since I do not know a man? And the angel answered and said to her, The Holy Spirit will come upon you, and the power of the highest will overshadow you. Therefore, also that Holy One who is to be born will be called the Son of God. या ठिकाणी देवदूत मेरीची भेट घेतो, सगळ्यांना माहिती आहे. And here the angel appeared to Mary, आणि तिला काय घडणार आहे ते तो तिला सांगत आहे. and is telling what is to come. आणि मेरी जी आहे ती कुमारी आहे. And Mary is a virgin. हे कशाने आपल्याला समजतं? How do we understand this? 34 वचन, In verse 34, मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. Then Mary said to the angel, How can this be, since I do not know a man? ॲक्च्युली हे काही ठरवून वगैरे बोललेलं नाहीये, And this is not predecided, कारण देवदूत अचानकपणे तिच्या समोर आलेला आहे. because the angel appeared suddenly to Mary. ती घाबरलेली देखील आहे. She is also scared. आणि मी इथं वचन पण सांगतं, देवदूताने तिला म्हटले, मरिये भिऊ नको. And the word also says that the angel said, Mary, do not be afraid. आणि त्यानंतर तो पुढचं बोलत आहे. And further he says, आणि त्यानंतर तो सांगत आहे, तू पुत्र प्रसवशील, त्याचे नाव येशू ठेव. and he's saying you'll conceive and you call him Jesus. आणि त्यामुळं पटकन स्पॉन्टॅनियसली आलेला जो तिचा प्रश्न आहे तो आहे, मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. And immediately, spontaneously, she answered that, How can this be, since I do not know a man? आणखी आपण त्या वचनामध्ये काय बघितलं? What more did we see? त्याला इम्मानुएल म्हणजे आम्हा सनिध देव असे त्याचे नाव ठेवेल. And call him Emmanuel, that is God with us. हा इम्मानुएल म्हणजे आम्हा सनिध देव. Emmanuel means God with us. ह्याची पूर्तता केव्हा झाली? When was this fulfilled? मरियेच्या उदरामध्ये तो होता तेव्हा नाही. When he was in the womb of Mary, not that time. जेव्हा त्याचा जन्म झाला, When he was born, तो मनुष्याच्या सोबत होता, he was with a human. सनिध्य होता, He was amongst them. आणि मग तेव्हा ह्या वचनाची पूर्तता झालेली आहे. And then this word was fulfilled. कारण येशू मनुष्याच्या सानिध्यामध्ये आलेला आहे. Because Jesus came into the presence of human and God. स्वर्गात राहणारा परमेश्वर, The God who lived in heaven. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, King of kings and the Lord of lords. तो मनुष्याच्या सानिध्यामध्ये राहायला आलेले आहे. He came in to live in the presence of the human beings. त्याला म्हटलेलं आहे इम्मानुएल, आम्हा सनिध्य देव. He's called Emmanuel, means God with us. असा हा आमचा परमेश्वर आहे प्रियांनो. This is our Lord God, beloved. तो त्याचा जन्म, His birth, त्याचा मृत्यू His death, आणि त्याच्यानंतर त्याचं स्वर्गारोहण and His ascension into the heaven. इथंच संपलंय का सगळं? Does it end here? असं नाहीये. It is not so. कारण यानंतर आपण पाहतो After this we see
येशू सुरुवातीला म्हणजे पृथ्वीची जी स्थापना होत होती, निर्मिती होती, त्यावेळेस देखील होता. Jesus was present in the beginning. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी त्याच्यामध्ये तो इन्व्हॉल्व होता. He was involved in the creation of this universe. त्याच्या आधी देखील तो होता. He was before that. पृथ्वीवर आलं तेव्हाही तो होता. When earth came, he was there. तो स्वर्गात घेतला तेव्हाही तो आहे. When he was taken up into heaven, he was there. आणि त्यानंतरही तो असाच असणार आहे. And he is going to be like this forever. ही जी निर्मिती आहे ना, आकाश आणि पृथ्वी, This creation, the heavens and the earth, ही नाही तशी होतील. this can perish. पण येशू जो आदी आणि अंत आहे तो तसाच असणार आहे. But Jesus, who is the beginning and the end, he is going to stay the same forever. तो फक्त एवढ्या थोड्या पिरियड पर्यंत नाहीये. He's not until just for some time. तो नेहमीसाठी आहे. He is going to be forever. तो होता, He was there, तो आहे, he is, तो असणार आहे. and he will be there. ही निर्मिती नष्ट होईल. This creation will perish. वचनात सांगितलेले आकाश गुंडाळी असल्यासारखं निघून गेलं. येरुशलेम नवीन स्वर्गातून उतरताना पाहिलेली, म्हणजे जुनी येरुशलेम निघून गेलेली आहे. ही सगळी निर्मिती नष्ट होते, परंतु जो त्याचा निर्माण करता आहे, जो आदी आणि अंत आहे, तो मात्र तसाच राहणार आहे. We see that it says that the sky will roll away and he saw New Jerusalem coming. That is, the creation will perish, but the word of the Lord will never perish. ह्याच्यासाठी काही वचनं आहेत. इब्री लोकास पत्र याचा पहिला अध्याय 10 ते 12 आणि स्तोत्रसंहिता 102 25 ते 26 वचन. तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातला आणि गगने तुझ्या हातची कृत्य आहे. ती नाही तशी होतील, परंतु तू निरंतर आहेस. ती सर्व वस्त्रासारखी जीर्ण होतील. तू त्यास झग्यासारखे गुंडाळून टाकशील, वस्त्रासारखे ठेवशील आणि ती पालटतील, परंतु तू तसाच राहतोस. तुझी वर्षे संपणार नाहीत. It says in Hebrew 1:10 onwards, and you, Lord, in the beginning laid the foundation of the earth, and the heavens are the work of your hands. They will perish, but you remain, and they will all grow old like a garment, like a cloak you will fold them up, and they will be changed, but you are the same, and your years will not fail. स्तोत्र 102 25 ते 26 वचन. तू पुरातन काळी पृथ्वीचा पाया घातला. गगने तुझ्या हातचे कृत्य आहे. ती नाही तशी होतील, परंतु तू निरंतर आहेस. ती सर्व वस्त्रासारखी जीर्ण होतील. ती तू पांघरुणासारखी पालटशील आणि ती पालटतील. Psalms 102:25 and 26, it says, of old you laid the foundation of the earth, and the heavens are the work of your hands. They will perish, but you will endure. Yes, they will grow old like a garment, like a cloak you will change them, and they will be changed. But you are the same, and your years will have no end. म्हणजे जुन्या करारामध्येही तेच सांगितलं. जेव्हा येशू पृथ्वीवरती आला नव्हता तेव्हा देखील It is said the same about Jesus in the Old Testament when he was not on the earth. आणि येशू या पृथ्वीवरती आला, त्याचं कार्य करून पुन्हा स्वर्गामध्ये घेतला. त्यावेळी देखील इब्री लोकाच्या पत्रामध्ये हेच सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, नवा करार नंतर लिहिलेला आहे. And we know when Jesus came on the earth after his ascension, even then it is written the same about him. म्हणजे दोन्ही ठिकाणी तो आदी आणि अंत आहे याविषयीचं लिहून ठेवलेलं आहे. It is written about that he was the beginning and the end. असा हा आदी आणि अंत असणारा, हा तारणारा, हा मुक्ती देणारा 2000 वर्षापूर्वी ह्या भूतलावरती आलेला आहे. And such a God who is the beginning and the end, our Redeemer, he came on this planet 2000 years ago. हा मसीहा येणार ह्याची भविष्यवाणी अनेक ठिकाणी आहे. And there is a prophecy that a Messiah is going to come. इस्रायल लोक देखील ह्या मसीहाची वाट पाहत होते. The Israelites were also waiting for this Messiah. ते आपल्यापेक्षा जास्त पारंगत आहेत. And they know well. त्यांना ह्या सगळ्या भविष्यवाणी माहीत आहेत. They knew all these prophecies. परंतु तरीही सगळे इस्रायल ह्या मसीहाला, ह्या तारणाऱ्याला का स्वीकारू शकले नाही? But even then, why could the Israelites not accept Jesus as their Redeemer? काही लोकांनी स्वीकारलं प्रियांनो. Some people accepted. सुरुवातीचा जो ख्रिस्ती धर्म आहे, The Christian religion in the beginning, धर्म म्हणण्यापेक्षा जे ख्रिस्ती लोक आहेत, the believers, I would say, हे त्यांच्यामधूनच आलेले आहेत. they came from those people. ह्या इस्रायल लोकांमधून आलेले हे ख्रिस्ती लोक, These Christians have come from the Israelites. ते विश्वासूपणे वागले. They walked faithfully. त्यांनी हा विश्वास पुढे आपल्यापर्यंत आणलेला आहे. They carry forwarded the faith. पुष्कळशा छळातून गेले, परंतु ते येशूला विश्वासू राहिले. They went through a lot of tribulations, but they remained faithful to त्यांनी God. ह्या तारणाऱ्याला स्वीकारलं, They accepted this Redeemer, परंतु सगळे स्वीकारू शकले नाही. but not all of them could receive him.
ह्यांनी स्वीकारलं नाही म्हणून आपल्याला काय झालेलं आहे, And because they did not accept what has happened to us, ते तारण आपल्यापर्यंत आलं. this salvation came until to us. आपण इस्रायल नव्हतो, We were not Israelites, पण तरीही तारण आपल्यापर्यंत आलं, but still we received the salvation कारण त्या सर्वांनी स्वीकारलं नव्हतं. because all of them did not receive it. आपण स्वीकारलं, We accepted it, कारण आपल्याला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी माहिती नव्हत्या. but we did not know many things. आपल्याला येशू तारणारा माहिती आहे. We know that Jesus is the Redeemer. जेव्हा ही सुवार्ता आपल्यापर्यंत येते, When this gospel comes to us, आपण स्वीकारतो. we believe it. पण ह्यांनी ज्यांनी अभ्यास केलेला आहे But these people who have studied it, त्यांना हे जड गेलं. it was difficult for them. हे का गेलं असेल? Why was it difficult? कारण हे मसीहाची वाट बघत होते, पण त्यांना एक वेगळ्या प्रकारचा मसीहा पाहिजे होता. They were waiting for the Messiah, but they wanted a different kind of Messiah. त्यावेळेसची जर परिस्थिती बघितली, If we see the situation then, राजकीय परिस्थिती, the priest, the situation of the priest, रोमन साम्राज्य आहे. there was a Roman Empire. तुम्ही जर जगातले वेगवेगळ्या साम्राज्यांचा विचार केला किंवा अभ्यास केला तर रोमन साम्राज्य त्याच्यातलं एक मोठं साम्राज्य आहे. And if we study about the empires of the world, we know that Roman Empire is the biggest of them. आपल्या देशावरती ब्रिटिशांनी राज्य केलं, The British ruled over us. ते एक मोठं साम्राज्य होतं. It was a big empire. असं म्हणतात की ब्रिटिशांच्या साम्राज्यामध्ये सूर्य अस्त पावत नव्हता. It was said that the sun did not used to set in the Roman Empire, ब्रिटिश एम्पायर. in the British Empire. कारण काय होत होतं, Because what used to happen, आता इंडियावरती भारतावरती त्यांचं राज्य आहे, they ruled over India. इथे सूर्य उगवलेला आहे, The sun was risen. सूर्य अस्तास जात आहे, While it was setting, तर दुसऱ्या कुठल्या तरी देशामध्ये सूर्य उगवत आहे. the sun was rising in some other country. त्या देशावरती ते देखील ह्या ब्रिटिशांचं राज्य होतं. And over that also British were ruling over that countries. म्हणजे असं मोठं राज्य ह्या जगामध्ये ह्या ब्रिटिशांचं होतं. Means there was a big rule of British Empire. असे काही काही साम्राज्य होऊन गेलेले There आहेत. were many such empires. त्याच प्रकारचं हे रोमन साम्राज्य होतं, Similarly, there was this Roman Empire. खूप मोठं साम्राज्य. It was a big empire. आणि त्यावेळी ह्या इस्रायल लोकांना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत होता. And these Israelites were troubled by all these things. त्यांच्या अधिकाराखाली ते होते. They were under the authority. सगळ्या जगाला माहिती आहे इस्रायलांचे एक वेगळे रूल्स आहेत We all know that there are different set of rules for the Israelites. आणि त्या नियमांप्रमाणे ते चालतात. And they are walking through that commandments. त्यांचं कॅलेंडर वेगळं, They have a different calendar. त्यांचे नियम वेगळे, बायबलप्रमाणे नियम आहेत त्यांचे, They have a different set of rules. आणि तेच ते फॉलो करतात. And they are following that. आणि मग त्यांना हे सगळ्या गोष्टी अवघड वाटत होत्या. And it was difficult for them. लूक सुवर्तमान 2 अध्याय 1 वचनामध्ये सांगितलेलं आहे, कैसर अगुस्त ह्याची आज्ञा झाली की सगळ्या जगामध्ये नावनिशी लिहून द्यावी. It says in Luke 2:1, and it came to pass in those days that a decree went out from Caesar Augustus that all the world should be registered. म्हणजे हा कैसर अगुस्त हा अधिकारी होता. Means, Caesar Augustus was the authority. त्या काळामध्ये सिरियन प्रांताचा सुभेदार क्विरियन होता. And the Quirinius. Quirinius was governing Syria. म्हणजे हे असे वेगवेगळे जे अधिकारी होते हे ह्यांच्यावरती होते. And all these different rulers were ruling them. आपल्याला माहिती आहे हेरोद आणि पिलात हे देखील त्यांचे अधिकारी होते. We also knew that Herod and Pilate were their rulers. आणि ह्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली राहून त्यांना सर्व्हाइव्ह करणं खूप कठीण जात होतं. And it was very difficult for them to work under their authorities. आणि मग ते मसीहाची वाट पाहत होते प्रियांनो. And they were waiting for the Messiah. त्यांना कोणता मसीहा पाहिजे होता? Which Messiah did they want? पॉलिटिकल मसीहा, राजकीय मसीहा, They wanted a political Messiah जो त्यांना ह्या सर्व त्रासामधून बाहेर काढेल, who will pull them out of all this trouble, ह्याच्यामधून तो त्यांची सुटका करेल. who will free them from these things. हे वाटण्याचं कारण देखील आहे. There is a reason why they felt such way. इस्रायलचा इतिहास बघा. Let's see the history of Israel. मिस्र देशामधून त्यांना कसं बाहेर काढलं. How they were pulled out from Egypt. फारो आणि फारोचं साम्राज्य किती बलाढ्य होतं. How great was the empire of the Pharaoh. पण परमेश्वराने ह्यांनी कुठलंही युद्ध नाही केलं तरी पण त्यांच्यातून बाहेर काढलं. They did not fight any battle, but God brought them out. हे त्या लोकांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे. The people saw them with their eyes. त्यांनी आपल्या वंशजांना सांगितलेलं They आहे. told their descendants. पुढच्या पिढ्यांसाठी लिहून ठेवलेलं They आहे wrote for their descendants. आणि ते त्या सगळ्यांना माहिती आहे. And they all know it. ह्यांची सुटका करण्यासाठी फारोवरती आणि त्यांच्या साम्राज्यावरती आलेल्या पिढा ह्यांनी पाहिलेल्या आहेत. We know all the tribulations that came on Pharaoh and his empire. त्यांच्यावरती पिढा येत होत्या पण इस्रायलावरती येत नव्हत्या. And the Egyptians were suffering, but Israelites were safe.
आणि हे त्यांनी पाहिलेलं आहे. and they have seen it. परमेश्वर हे करू शकतो हे त्यांना माहित होतं. They knew that God can do this. तो आमची सुटका कसं करतो हे त्यांना माहित होतं. He knew how he can deliver them. महालामधला फारोच्या महालामधला प्रथम वत्स आणि त्याच्या राज्यातला सगळा प्रथम वत्स मेलेला त्यांनी पाहिला. फक्त हीच गोष्ट त्यांच्या घरामध्ये घडली नाही. And they saw the firstborns deceased in the kingdom of Pharaoh, and this did not happen with them. कारण त्यांच्या घराच्या दरवाजाच्या कपाळपट्टी दारबाह्यांना रक्त लावलेलं होतं. Because the doorposts were applied blood. त्यांनी वलांडनाचा सण साजरा केला And होता. that's called the Passover. दूत त्यांना ओलांडून गेला होता. And the angel had passed their house over. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्यात त्यांनी काही कष्ट घेतलेत का? They did not take any efforts in that. परमेश्वराने हे केलं होतं. God had did that. ही जी राजकीय परिस्थिती, क्रिटिकल परिस्थिती होती, फारोच्या अंडर राहणं, गुलामगिरीमध्ये राहणं, ह्या त्रासात राहणं, यातून त्यांची सुटका केली होती. And living in this Pharaoh's oppression and the leadership was a difficult thing, and God brought them out. सुटका झाल्यानंतर देखील फारोचे सैन्य त्यांच्या मागे आले, आपले रथ घोडे घेऊन त्यांच्या मागे लागले होते. Even after being delivered, the army of Pharaoh was following them. आणि इस्रायल लोकांनी काय पाहिलं? And what did Israelites see? समुद्र दुभागला. They saw the sea divided. त्या दुभागलेल्या समुद्रातून हे सगळेजण पार गेले. They walked through the midst of the sea that was divided. आणि त्यांच्या मागे काय घडलं? And what happened behind them? त्यांच्या मागे लागलेली ही सगळी फारोची आर्मी त्या समुद्रामध्ये गडप झालेली त्यांनी पाहिली. And they saw the sea swallow all the army of Pharaoh. ही सगळी राजकीय परिस्थितीमधून परमेश्वराने त्यांना कसं बाहेर काढलं हे ह्या लोकांना माहित होतं. And these people know how God brought them out from the political thing of Pharaoh. जेव्हा त्यांनी कनान देशामध्ये प्रवेश केला, When they entered Canaan, परमेश्वर त्यांच्या बाजूने लढला. God fought through by their side. मोठमोठे बलाढ्य राज्य त्या ठिकाणी होते. There were many great empires there. पण विजय कोणाला मिळाला? But whose was the victory? इस्रायल लोकांना. The Israelites. ते फार स्ट्रॉंग होते का? Were they very strong? परमेश्वर त्यांच्या बाजूने लढत होता. God was fighting for them. आणि ही सगळी परिस्थिती त्यांनी पाहिल्यामुळं, त्यांनी अनुभवल्यामुळं, त्यांनी पुढच्या पिढीला लिहून ठेवल्यामुळं त्यांचा विश्वास होता की हा जो मसीहा येईल तो कदाचित आम्हाला ह्याच्यामधून सोडविल, ह्या राजकीय परिस्थितीतून सोडविल. And because they had seen and experienced these things, they had written and believed that this Messiah who is to come, he will save us. परंतु तसं घडलं नाही. But this did not happen. येशू काही महालात जन्मला नाही. Jesus was not born in a palace. कोणत्या राजघराण्यात जन्मला, म्हणजे त्यावेळेसचे जे राजे होते त्यांचा महाल होता त्याच्यात जन्मला नाही. He was not born in a palace of kings. त्याचा जन्म कुठं झाला? Where was he born? गोठ्यामध्ये. In the manger. त्याला उतार शाळेत देखील जागा नव्हती. He did not get a place in the inn. नम्र झालेला तो. He was humble. तो राजा म्हणून नाही आला, तो नम्र बनून आला. He did not came as a king, he came as being humble. येरुशलेममध्ये प्रवेश करताना तो गाढवीच्या शिंगरावर बसून आला. While entering Jerusalem, he came on a donkey. तो रथामध्ये घोड्यावर बसून राजासारखा नाही आला. He did not came on horses and chariots. आणि म्हणून ह्या इस्रायल लोकांचा अपेक्षाभंग झाला, कारण त्यांना पॉलिटिकल मसाया, राजकीय मसाया असा पाहिजे होता. And so the hope of the Israelites they were disappointed because they wanted a political Messiah. आणि त्यामुळं ते सगळेजण येशूला स्वीकारू शकले नाही. And because of this, they could not accept Jesus. नेहमी आपल्याला फार वाटतं की हे यहूदी लोक खूप वाईट आहेत, त्यांनी येशूचा स्वीकारच केला नाही. Many a times we think that these people are very bad, they did not accept Jesus. पण त्यांनी काय काय त्यांच्या जीवनात अनुभव घेतलेले हे त्यांनाच माहिती आहेत. But only they themselves know what they have experienced in their lives. हे बॅकग्राऊंड त्यांनाच माहिती आहे. Only they know the background. आणि ह्या बॅकग्राऊंडमधून त्यांना परमेश्वराने कसं बाहेर काढलं हे त्यांनाच माहिती आहे. And only they know that how God pulled them out of this tribulations. आणि त्यांचा विश्वास पण त्यामुळे तसा आहे प्रियांनो. And because of that, their faith is strong. पण त्यामुळं आमच्यासाठी एक चांगली गोष्ट आली की आमच्यासारख्या दिनांकडे, इस्रायलच्या व्यतिरिक्त असणारे आम्ही जे लोक आहोत, आमच्याकडे तारण आलं. And this is the reason that we, not being the Israelites, this gospel came to us, salvation came to us. येशूचा जेव्हा जन्म झाला, When Jesus was born, पहिली सुवार्ता कोणाला सांगितली गेली? and to whom was the first gospel preached to? मेंढपाळ, The shepherds. साधे गरीब लोक, नम्र लोक, अशांना सुवार्ता सांगितली गेली. Simple and the humble, these people were told the gospel first. परमेश्वराचं जे बघणं आहे, निवड करणं आहे, ते खूप वेगळं आहे प्रियांनो. The perspective of Jesus is very different. लूक शुभवर्तमान याचा 2 अध्याय 8व 9व वचन वाचूया.
त्याच प्रांतात मेंढपाळ रानात राहून रात्री आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि ते भयभीत झाले. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. In Luke 2:8 onwards it says, Now there were in the same country shepherds living out in the fields, keeping watch over their flock by night. And behold, an angel of the Lord stood before them, and the glory of the Lord shone around them, and they were greatly afraid. Then the angel said to them, Do not be afraid, for behold, I bring you good tidings of great joy, which will be to all people. प्रियांनो, हा जो भाग आहे म्हणजे हा प्रांत आहे तो येरुशलेम आणि बेथलेम याच्या दरम्यान आहे. And this region is in between Jerusalem and Bethlehem. आणि त्या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारचं कुरण, त्याला प्राईम ग्लेझिंग लँड असं म्हटलेलं आहे. उत्कृष्ट प्रकारचं कुरण जे मेंढरांसाठी चांगलं आहे असं आहे. And it is called that it is the best for the flock, it is the prime grazing land. आणि त्यामुळं हे जे मेंढपाळ आहे हे थंडीमध्ये त्या ठिकाणी आपल्या मेंढरांना घेऊन आहेत. And that is why the shepherds were with their flock in that area. त्यांचा उद्देश काय आहे? What was their intention? त्यांच्या मेंढरांचं पोषण उत्कृष्ट प्रकारे व्हावं, That the flock should be well fed. त्यांच्यासाठी उत्कृष्ट कुरण असावं. They should have a great grazing land. आणि असं सांगितलं जातं की इथली जी मेंढरं किंवा कोकरं होती ही इतकी धष्टपुष्ट असायची, त्यामुळं मंदिरामध्ये जी अर्पण केली जायची ती या ठिकाणातून आणली जायची. And it is said that the flocks in this region were so healthy that when there was a sacrifice, they used to bring the flock from this region. कारण या ठिकाणची जी कोकरं होती, मेंढरं होती, अतिशय धष्टपुष्ट असायची, कारण चांगल्या कुरणामध्ये ती चरत होती. Because this flock in this region were healthy because they were fed in this region. आता ह्या मेंढपाळांचा जर विचार केला If you think about the shepherds 2000 वर्षापूर्वी, 2000 years ago, आणि ही रानात राहणारी लोक, and they used to live in the wilderness, शहरापासून गावापासून दूर राहणारी लोक, living far away from the city, यांना एज्युकेशन असेल का, शिक्षण असेल का? would they be literate? आता आपल्या महाराष्ट्रात देखील मेंढपाळ बांधव भरपूर आहेत. We know that there are many shepherds in our country. ते आपल्या मेंढरांना घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी रानामध्ये चरण्यासाठी जातात, लांब राहतात ते. They take their flocks in the fields. अजूनही कितीतरी लोक अशिक्षित आहेत. There are many people who are illiterate. आता बरेचशा त्या लोकांची मुलं शिक्षण घेत आहेत. And the children of these people are now pursuing education. परंतु 2000 वर्षापूर्वीची ही परिस्थिती But this is the situation of 2000 years ago. आणि त्या काळातले हे मेंढपाळ And these were the shepherds of that time. शिक्षित असतील का? Would they be literate? शिक्षण नसेल, They were not literate. फार काही गोष्टी माहिती नसतील. They were not educated enough. फक्त इंटेन्शन काय आहे, उद्देश काय आहे? The only motive is माझ्या ह्या मेंढरांचं उत्कृष्ट प्रकारे पोषण व्हावं. that my flock should be nourished and be well fed. आणि परमेश्वराने आपला देवदूत कुठं पाठवला? And where did God send his angel? ह्या मेंढपाळांकडं. To the shepherds. तसं पाहिलं तर त्यावेळी जे मंदिर होतं तिथं राऊंड क्लॉक म्हणजे 24 तास हे याजक असायचे. And there were priests around the temple 24/7. त्यांच्या ड्युटीज होत्या तिथं. They were having duties. देवदूत तिथं जाऊन सांगू शकत होता, The angel could have went there and told them, कारण याजकाला तर सगळ्या भविष्यवाणी माहिती आहेत. because the priests know all the prophecies. ते वाट बघत आहेत मसीहाची, They are already waiting for the Messiah. पण तिथं नाही सांगितलं. But he did not tell there. शास्त्री पुरुषी जे विद्या पारंगत आहेत, The scribes and the Pharisees who are intelligent, खूप चांगल्या शाळेमध्ये शिकतात ते. they were learning in a good school. त्यावेळेसची जी गमलिएलची शाळा आहे ती खूप फेमस होती. The school of Gamaliel was famous in those times. आणि त्या ठिकाणी ह्या लोकांचं शिक्षण होत होतं. And they were getting the education there. अतिशय कडकडीत शिक्षण. It was a great teaching. आणि ते पाळत पण होते ते सगळ्या गोष्टी. And they were also following those things. कदाचित रात्री सुद्धा देवदूत तिथं जाऊन सांगू शकत होता. And it was possible that the angel could have went there and said them. कदाचित ही जी सुवार्ता आहे डायरेक्ट देवदूताकडून त्यांना कळली असते, याजकाला किंवा शास्त्री पुरुषीला, तर त्यांनी स्वीकारलं सुद्धा असतं. There's a possibility if the gospel was told to them through the mouth of the angel, they would have believed it. कारण त्यांना माहित होतं देवदूत डायरेक्ट परमेश्वरापासून येतो आणि तो संदेश घेऊन येतो आणि आपल्याला तो संदेश सांगतो. And because they knew that the angel comes from God and he can tell us the gospel. पण असं काही घडलं नाही. But this did not happen. ना शास्त्री पुरुषी ना याजक, देवदूत डायरेक्ट
कोणाकडे पाठवला गेला तर ह्या मेंढपाळांकडे पाठवला गेला प्रियांनो. Not the priests, not the scribes and the Pharisees, but the angel was sent to the shepherds. प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. The angel of God stood by them, प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले and the light of the Lord was shone around them, आणि ते बिचारे भयभीत झालेले and आहेत. they were greatly afraid. अकस्मात जेव्हा देवदूत समोर येतो, An angel came suddenly. तुम्ही आम्ही सुद्धा घाबरू शकतो. You and I also can be कोणी afraid. पण घाबरू शकतो. Anybody can get afraid. जखर्या जो याजक होता, Zechariah the priest, त्याच्या समोर जेव्हा देवदूत उभा राहिला, when angel stood before him, तेव्हा तो देखील घाबरलेला आहे. he was also greatly afraid. तो तर प्रार्थना करत होता, विनंती करत होता. त्याची पत्नी वांज होती. He was praying, he was making a supplication, परंतु जेव्हा उत्तर घेऊन देवदूत आला त्यावेळेस मात्र तो घाबरलेला आहे. but when an angel came with an answer, he was afraid. कारण देवदूताला जेव्हा अकस्मात पाहतो तेव्हा मनुष्य घाबरतो. Because when a person sees an angel, suddenly they might get afraid. मरिया ही देखील चांगली स्त्री होती Mary was also a good woman, आणि तिच्याकडे जेव्हा देवदूत आला and when angel appeared to her, ती पण घाबरलेली she आहे. was also afraid. तिला देखील सांगितलेलं आहे भिवू नको. She was also told, do not be afraid. बऱ्याच वेळा आमच्या प्रार्थनांची उत्तरं येतात, Many times we get the answers of our prayers, आमचे आशीर्वाद आमच्यापर्यंत येतात, we receive our blessings, पण ते स्वीकारण्याच्या अगोदर आम्ही घाबरतो. but before receiving, we are afraid कारण आपण ते सगळे अकस्मात बघत असतो. because we see all these things suddenly. या ठिकाणी देखील हेच झालेलं आहे Similar thing has happened here. की अकस्मात देवदूत त्यांच्या समोर उभा राहिला The angel of the Lord stood before them suddenly, आणि ते घाबरलेले आहेत. and they were greatly afraid. परंतु देवदूत त्यांना काय म्हणाला? But what did the angel say to them? तो म्हणाला का मग एवढे देवाकडून वचन घेऊन तुमच्यापर्यंत आलं, तुम्ही घाबरले, आता मी तुम्हाला सांगत नाही? Did he say that I have come to share the gospel and because you're afraid I will not tell you? त्यांनी सांगितलं भिवू नका. He said, do not be afraid. कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. For behold, I bring you good tidings of great joy which will be to all people. सर्व लोकांना होणारा मोठा आनंद, The great joy which will be experienced by all people, सगळ्यात मोठी सुवार्ता the biggest gospel, ही पहिल्यांदा for the first time, या मेंढपाळांना सांगितली गेली. प्रियांनो, was told to the shepherds. परमेश्वराची निवड वेगळी आहे. The perspective of God is different. तुमच्या आमच्याला का स्वीकारलं त्यांनी? Why did he accept you and me? का आमची निवड केलेली आहे? Why did he choose you and कारण me? आपण असेच आहोत Because we are like this. आणि परमेश्वर आपल्यासारख्या लोकांना निवडतो. And God chooses people like us. ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. For there is born to you this day in the city of David a Savior who is Christ the Lord. ही सगळी वचनं आपल्या सगळ्यांना माहिती, आपण नेहमी ऐकतो. We know all these verses, we read it all the time. ह्यानंतर काय घडलेलं आहे? What has happened after this? 13 वचन, Verse 13. इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला. ते देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यात शांती, त्याचवर त्याचा प्रसाद झाला आहे. It says, and suddenly there was with the angel of multitude of the heavenly host, praising God and saying, Glory to God in the highest, and on earth peace, goodwill toward men. पहिल्यांदा एकच देवदूत आला, There came only one angel before. आता देवदूतांचा समूह त्या ठिकाणी आलेला आहे. Now there's a multitude of angels. मेंढपाळ लोक The shepherds आणि त्यांच्या भोवती एवढा देवदूतांचा समुदाय. and the multitude of angels around them. किती अद्भुत गोष्ट आहे नाही का? How marvelous was this? सुवार्ता पहिली तिथं गेली आणि ह्या देवदूतांनी जे गायलं हे पहिलं कॅरल आहे, ते देखील पहिलं कॅरल ह्या मेंढपाळांनाच गाऊन दाखवलेलं आहे. And the gospel was shared with the shepherds first, and this was the first carol which was sung in the presence of the shepherds. किती म्हणजे भाग्यवान किंवा किती चांगली गोष्ट ह्या मेंढपाळांच्या जीवनामध्ये आहे. It is such a fortunate thing that happened in the lives of the shepherds. पहिली मोठी सुवार्ता, The first gospel, पहिलं कॅरल the first carol, ते ह्या लोकांसमोर गायलं गेलं. this was sung in front of these shepherds. परंतु ते लोक देखील मनाने तसेच आहेत बघा. Because the shepherds were also good by heart. त्याच्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर, हे ऐकल्यानंतर त्या मेंढपाळांची जी प्रतिक्रिया आहे ती खूप महत्त्वाची आणि ती आपल्याला घेण्यासारखी आहे. And the reaction of the shepherds after listening this is very important, and we should understand that. 15 ते 20 वचन वाचूया. Verse 15 to 20. देवदूत त्याचपासून स्वर्गात गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणाले, चला आपण बेतलहेमापर्यंत जाऊ व झालेली जी ही गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले. तो मरिया, योसेफ व गव्हाणीत निजवलेले बाळक ही त्यास आढळली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी देवदूताने
जी गोष्ट त्यास सांगितली होती ती त्यांनी कळविली. मग सर्व ऐकणाऱ्यांनी त्या मेंढपाळाने सांगितलेल्या गोष्टींविषयी आश्चर्य केले. परंतु मरियने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेविल्या. नंतर मेंढपाळ सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी त्यांनी ऐकल्या व पाहिल्या. ह्यामुळे ते देवाचे गौरव करीत माघारे गेले. Luke 2:15 onwards it says, "So it was when the angels had gone away from them into heaven that the shepherds said to one another, 'Let us now go to Bethlehem and see this thing that has come to pass, which the Lord has made known to us.' And they came with haste and found Mary and Joseph and the babe lying in the manger. Now when they had seen him, they made widely known the saying which was told them concerning this child. And all those who heard it marveled at those things which were told them by the shepherds. But Mary kept all these things and pondered them in her heart. Then the shepherds returned, glorifying and praising God for all the things that they had heard and seen, as it was told them." देवदूत निघून गेल्यानंतर ह्यांनी जी ॲक्शन केलेली आहे किंवा ह्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती खूप महत्त्वाची आहे. And the response when the angels had gone away is important. ते एकमेकास म्हणू लागले, They started saying to one another, जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली ती आपण बेथलेहमात जाऊन बघूया. "This thing which the Lord has made us known, let us go and share in Bethlehem." नुसतं म्हणून गप्प बसले नाही, They did not just say it, तर ते त्याच वेळी घाईघाईने निघाले. they made haste and they started their journey. त्या ठिकाणी पोचल्यानंतर त्यांनी काय केलं, After they reached, what did they do? जे पाहिलं किंवा ऐकलं होतं ते सगळं तिथं दिसलं. Whatever they had heard and seen, they saw that. त्यांना खूप आनंद देखील झाला असेल. They might be very happy. मग ते शांत नाही बसले. They did not sit quiet. त्यांनी जी घडलेली गोष्ट होती, जी सुवार्ता त्यांच्यापर्यंत आली होती, ती सुवार्ता त्यांनी त्यांना सांगितली. The thing that had come to them, the gospel, they shared the gospel with them. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी देवदूताने जी गोष्ट त्यास सांगितली होती ती त्यांना कळवली. And they told him what was told them concerning the child. काय सांगितलं होतं? What were they told? दाविदाच्या नगरात आज तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. The Savior is born in the city of David and is called Jesus. सुवार्ता ऐकली, They listened the gospel. सुवार्ता लगेच सांगून पण टाकली. They immediately shared the gospel. कोणाला सुवार्ता सांगितली? Whom did they share the gospel? येशूचे जगिक माता पिता, The parents of Jesus, योसेफ आणि मेरी. Joseph and Mary. आमच्यापर्यंत सुवार्ता येते. The gospel comes unto us. त्याच्यानंतरच्या गोष्टी These are things after that. काय आम्ही स्वीकार करतो का? Do we accept it? त्या आमच्यापर्यंतच ठेवतो का? Do we keep them until up to ourselves? आम्ही इतरांपर्यंत नेतो का? Do we share them? आम्ही स्वीकारतो, चांगली गोष्ट आहे. We believe and accept it's a good thing. अंतःकरणामध्ये त्या गोष्टी आपल्याला हव्याशा वाटतात, त्याप्रमाणे आचरण करावंसं वाटतं, हे चांगलं आहे. We desire to walk accordingly in our hearts. परंतु त्याहीपेक्षा ते पुढं दुसऱ्यांपर्यंत पोचवणं हे देखील महत्त्वाचं आहे. But beyond that, sharing them with people is even more important. बऱ्याच वेळा काय होतं, हे माझं काम नाही, कोणीतरी ही सुवार्ता सांगेल, मी मात्र स्वीकारलेली आहे, मी देवाला स्वीकारलेलं आहे, इथपर्यंत बस असं वाटतं. A lot of times people think that sharing the gospel is a job for somebody else. I have accepted it and that is enough. हे मेंढपाळ कोणी प्रीचर होते का? Were the shepherds any preachers? हे सुवार्तिक होते का? Were this evangelist? काही वेगळं काही काम करणारे होते का मंदिरामध्ये? Were the people who were doing some different ministry in the church? साधे लोक होते. They were simple people. पण त्यांनी ऐकलं, But they heard it, स्वीकारलं, accepted it, जाऊन बघितलं they went and saw, आणि सांगितलं. and they shared. सुवार्ता ही आहे. This is gospel. खूप मोठं प्रीचिंग पण करायची गरज नसते. There is no need to preach something येत great. नसेल तर काय हरकत नाही. Even if you don't know, that is okay. येत नसेल तर शिकवायला प्रभू समर्थ आहे, कारण प्रभू अशाच लोकांचा वापर करतो. And God is able to teach you if you do not know. परंतु एकाला तरी सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. But it is important to tell at least one the gospel. आपण आपलं परीक्षण करावं. Let us introspect. मी सुवार्ता ऐकलेली आहे, I have received the gospel. इतके दिवस त्यामध्ये चालत आहे, I have been walking in it. पण हे कोणाकडे पास ऑन पुढे चालू ठेवलंय का? But have I shared with anybody else? कितीतरी लोक आपल्या सहवासात येऊन जातात. प्रियानो, There are many people that come in our presence. आपण बायबल घेऊनच बसायची गरज नसते. There is no need that we take a Bible with us everywhere. अगदी अगदी साधे पद्धतीने आपण हे सगळं सांगू शकतो. We can share this easily. आणि अशा लोकांची देव निवड करतो. And God chooses such people. या ठिकाणी मेंढपाळांची जशी निवड झाली,
As the shepherds were chosen, येशूने 12 शिष्यांची देखील अशीच निवड केलेली आहे. God also chose his 12 disciples in such manner. कसे होते 12 शिष्य? How were these 12 disciples? फार कोणी ज्ञानी होते का? Were they very intelligent or educated? साधे मासे धरणारे, साधा व्यवसाय करणारे, फार उच्च शिक्षण नसणारे असे ते लोक होते. They were simple men, the fishermen, they were very simple people. पण येशूनी त्यांची निवड केली. But Jesus chose them. परमेश्वराचं बघणं असं आहे. The perspective of Jesus is such. पण ह्या 12 लोकांनी तर उलथापालथच करून टाकली. But these 12 people overturned everything. त्यांची निवड झाली. They were chosen. ते 3.5 वर्ष येशूच्या मागे मागे फिरले. They were around Jesus 3.5 years. त्याच्याकडून शिकून घेतलं. They got all the teaching from him. शिक्षण थेरी पण होती, प्रॅक्टिकल पण होतं. It was also theory and practical. सगळं ते बघत होते येशू काय करत होता. They were seeing everything what Jesus was doing. पण येशूने जेव्हा त्यांना सांगितलं, But when Jesus told them, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा आणि त्याला पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, ते फिरले सगळ्या जगामध्ये. when Jesus told them, preach the gospel to the world and baptize them in the name of the God, Spirit and Son, and they fled away. जग माहित नव्हतं कुठं काय असेल, कोणता देश. We did not know what country and nation was it. पण त्यांना सुवार्ता मिळाली होती. But they received the gospel. त्यांना कार्य मिळालं होतं. They had received the acts. त्यांना पाठवण्यात आलं होतं. They were sent. तेवढ्याच गोष्टीवरती ते निघाले. And they started the journey only with this. साधं जीवन जगत होते का ते? Were they living a simple life? फार त्रासाचं जीवन जगत होते. They were living a life full of tribulations. यांच्यापैकी फक्त एकच आहे की त्याला साधं सोपं मरण आलेलं आहे, नॉर्मल. Amongst them there was only one who had a simple normal death. बाकीच्या सगळ्यांच्या हाल अपेष्टा झालेल्या आहेत. Others we see they went through a lot of tribulations. रक्तसाक्षी झालेले आहेत. They have become the witness of blood. आणि किती पूर्ण त्यावेळेसचं जो जग होतं, आता खूप वाढलेलं जग आहे, परंतु जे अभ्यासक सांगतात की त्यावेळेसचं जग होतं, त्या जगामध्ये ही सुवार्ता त्याच वेळी पसरलेली आहे. And many researchers say that the gospel was shared in that time period only. आपला भारत देश पण त्यातलाच एक भाग आहे. And our country, India, is one of them. सगळ्यांना माहिती आहे थोमा आपल्या इकडे आला होता. Everybody knows that Thomas had come to असे India. सगळे शिष्य फिरलेले आहेत. And similarly, these disciples went around कारण त्यांच्याकडे सुवार्ता होती. because they had the gospel. त्यांना पाठवण्यात आलं होतं. They were sent. आणि एवढ्या गोष्टीवरती ते निघाले. And they started a journey with this. त्यांना माहित होतं बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आमचा परमेश्वर समर्थ आहे. They knew that Jesus was able to do all the things. प्रियांनो, ह्या शिष्यांसारखं, त्या मेंढपाळांसारखं आम्ही आहोत का? Beloved, are we like the 12 disciples and the shepherds? बऱ्याचशा ज्या प्रॉफिसी आहेत सांगितलेल्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. There are a lot of prophecies that have been fulfilled. अजूनही काही प्रॉफिसी पूर्ण होत आहेत. Many such prophecies are being fulfilled. परंतु आत्ता जर तुम्ही बघाल But if you see now, तर ह्या प्रॉफिसी पूर्ण होण्याचा स्पीड मात्र वाढलेला आहे. the pace of this prophecy being fulfilled is quite rapid. बायबल वाचन सतत करा. Continually keep reading the Bible. घडणाऱ्या गोष्टींचा आढावा सतत घेत राहा. Make yourself known what is happening around you. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जागृत ठेवण्यासाठी मदत करणार आहेत. And all these things help us to be vigilant. काही गोष्टी राहिल्यात, अजून काही प्रॉफिसी राहिल्यात की ज्या पूर्ण होणार आहेत. There are some prophecies that haven't been fulfilled yet. परंतु त्या निश्चित पूर्ण होणार आहेत. But they are going to be fulfilled definitely. आमचा येशू येणार आहे. Our Jesus is going to come. आम्ही आल्या जो मसीहा आला होता त्याच्यावरती विश्वास ठेवतो. We believe the Messiah who had come. जो मसीहा त्या क्रुसावरती गेला त्याच्यावरती विश्वास ठेवतो. We believe the Messiah who went on the cross. जो मसीहा पुनरुत्थित झाला त्याच्यावरती विश्वास ठेवतो. We believe the Messiah who was resurrected. जो स्वर्गात घेतला गेला त्याच्यावरती विश्वास ठेवतो. We believe the Messiah who was taken up into आणि heaven. जो आता परत येणार आहे सेकंड कमिंग वाला मसीहा, त्याच्यावर देखील आम्ही विश्वास ठेवतो आणि त्याची आम्ही वाट पाहत आहोत. And we also believe in the Messiah who is to come, and we believe in him. आम्ही सर्वजण त्याच्यात आहोत का? Are we all in him? बायबल वाचा प्रियांनो. Read the Bible, beloved. काळ किती जवळ आला आहे. The end times are near. येशूचं येणं किती जवळ आलं The आहे. coming of Jesus is very near. क्षणात आणि निमिषात या गोष्टी घडणार आहेत. In a moment, these things are going to happen. आता सावरासावर करण्याची वेळ आलेली आहे. It is a need to be ready now. वेळ कोणालाच माहित नाही, ते फक्त परमेश्वरालाच माहिती आहे. Nobody knows what time, only God knows it. क्षणात निमिषात ह्या गोष्टी घडणार आहेत. In a single split second, these things are going to happen. म्हणून आम्ही तयार आहोत का? So are we ready? सुवार्ता सांगायला तयार आहोत का? Are we ready to share the gospel? आपल्या स्वतःची तयारी झालेली आहे का? Are we ready ourselves? जे मिळतं ते फक्त प्रत्येक आपल्यासाठी ठेवत आहोत का?
Whatever we get, do we keep it only up till until ourselves? आम्हाला समजलेली गोष्ट आम्ही इतरांपर्यंत नेत आहोत का? Do we share the things that we have understood? स्वतःचं परीक्षण करण्याची वेळ आहे प्रियांनो. It is time to introspect ourselves. कारण वेळ निघून गेली तर काहीच उपयोग होणार नाही. If the time passes, nothing can take place. कारण त्या वेळेमध्ये माझी देखील सहभागिता असणं गरजेचं आहे. Because I should also be involved in that time. आम्हा प्रत्येकाच्या आता सगळी जीव तोडून वचन सांगतात की तयार राहा, तयार राहा, तयार राहा. And everybody tells honestly about the word that be ready, be ready. लोकांना सवय झाली आता ते ऐकायची. People are habituated. पण काळ खरंच असा झालेला आहे. But the time is so that आजूबाजूची बाकीच्या देशातली परिस्थिती जर बघितली if you see the condition in different countries, तर तयार राहण्याची गरज आहे. we have a very need to be ready. प्रभू करो आणि आपणा सर्वांचं ह्यामध्ये सहभागी पण असावं असं आपलं जीवन असो. May God do that we all be involved in all this. बाकीच्या सगळ्या गोष्टी नश्वर. Everything else is in vain. प्रेस लॉर्ड. Praise the Lord.